मी इथं आज गवारीची भाजी करणार आहे. ही गवारी घेतली साफ करून, हे 2 बटाटे कट करून ठेवले, कांदा घेतला एक कट करून, लसूण घेतला आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि शेंगदाणे. आता मी तुम्हाला दाखवते कसे बनवायचे ते. एवढं साहित्य आहे आपलं. बसलं कढई गरम करण्यासाठी ठेवले. आता मी हे शेंगदाणे काढून घेतल्यात वाटीत, परत भाजल्यात मी. कढई गरम झाली, 2 पळ्यात तेलाचा टाका. कढई लईच गरम झाली. ऐक झाकण पण जोरात लागला. किटली ठेवून दिली. आता मी त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कांदा एक कट करला कांदा, कांदा पटकन लाल होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं. गॅस थोडा मोठा करता आहे. गवार आणि बटाटा ह्याच्यामध्ये पाणी टाकते, जरा धुवून घेते. कट केलं पण बटाट्याचं ते आतमधला जो भाग असतो ना, तो जरा चिकट होतो ना. कट केलं तरी, कट करून धुवून घेतला होता, तरी पण नका पाणी कसं निघालं. तर जास्त परतून नाही द्यायचं आपल्याला कांदा. काय लगेच आपल्याला हळद टाकायची, म्हणजे लाल नाही होऊन द्यायचा. थोडंसं लाल व्हायला लागला की लगेच हळद टाकायची. ही हळद मसाला टाका मला. पाणी नाही टाकायचं आपल्याला ना, बिना पाण्याचे शिजवायचे. दह्यामुळे हे केलं एकत्र हे हलवून त्याचं झाकण ठेवलं की मग ते हे बघा. आता 10-15 मिनटं त्याला जरा चांगलं शिजून 10 मिनटं जरा चांगलं शिजून द्यायचं. मग नंतर हे वाटण मी मिक्सरमध्ये करून घेतो, मग हे त्यात टाकायचं. अशी झाली. मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे वाटण. हे सगळं मसाला मला ह्याच्यात टाकायचं. त्याला चेक कर कशी बघा शिजलं.
किती? हां ना. तुला गाडी कोणती पळायला चांगली आहे? का आता सध्या वर्षभर तरी तुला ही गाडी वापरायला लागते. किती चालायला लागणार त्यात सगळं बसेल ना डिक्कीत. थोडे दिवस ही ती दोन्ही हे करायची. ती नाही घेऊ शकत दमत ती गाडी माझी एवढ्याला. कोणती? स्प्लेंडर मामाची. मामाची स्प्लेंडर उलट चांगली आहे माहिती का, कुठं कुठं नेते. चांगली आहे, पण चांगली आहे. मग पळत नाही. पळायला चांगली आहे ती उलट ह्याच्यापेक्षा माहिती का. मामा त्याच्यावर रोगाचं किती न्यायचा. आणि अशी गाडी धोका देत नाही ती. आणि पावसात होतं हा ना, नाही नाही पावसाचं, आता पावसाचं हीच गाडी न्यावं लागेल तुला. पावसात बंद पडते गाडी ती, कधी कधी मध्येच बंद पडते. त्याला आम जायचं म्हणलं बंद पडलं काय करायचं? नाही नाही पावसाची आहे ना, हीच न्यायची, ही माझ्यावाली नेत जा पावसाची आणि मग हे करत जा. फक्त गाडीला काही करायचं नाही, आरशे गाड्याचं नाही, कारण का गाडी मी पण चालवणार आहे ती. अशी मी काढले का तरी तिथं इकडे येऊन जायचं काढले डिप्लोमा असे काय काढले लागतं असे मला लागतं. हां पोलिस तू तर त्या स्प्लेंडरची गाडीचे आरशे बिरशे सगळे काढून टाकले ना. आता सकाळी मी घेऊन गेले होते गाडी, असं थोडं 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 थोडं. नाही तर ती गाडी तू चालव, मी दुसरी घेते, स्कूटी घेते मी. बॅटरीवरचीच घेऊ, बॅटरीवरचीच घ्यावं लागेल. पण 1 वर्ष तरीच लागेल जायला माहिती आहे ना, 1 वर्ष लागणार. आता काय लगेच ह्या वर्षी काहीच होणार नाही आपलं. सांग बरं हप्ते ते कसं बसणार आहे. पुढच्या वर्षी तुझी फी भरायला लागणार आहे काय? ते असं काय कुठून येणार? आता ही तुझी फी पूर्ण भरून टाकायची. आता आले नाही की पूर्ण भरून टाकायचे, देऊनच टाकायचे, टेन्शनच नाही ठेवायचं वर्षभर. आणि मग ती फीला ते असेच 50 3 टप्प्याने देतील का सवलत? तसं भरून खाणार आहे का तू गवार? चांगले गेले भाकरी करते ना चांगली मस्त पातळ, मग किती छान दिसते.